स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतकरी समृद्ध होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शेतात जाण्या-येण्याचे रस्ते सुस्थितीत असणे ही पहिली पायरी आहे। याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे। खामगाव मतदारसंघातील 55 गावांमधील एकूण 83 पाणंद रस्त्यांच्या कामांचे सामूहिक भूमिपूजन खामगाव येथे आज राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते पार पडले। या कामांसाठी सुमारे 17 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या अंतर्गत साधारण 83 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम केले जाणार आहे। यावेळी बोलताना नामदार फुंडकर म्हणाले की पूर्वीच्या पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत शेतकरी पूर्णपणे समाधानी नव्हते। रस्ते केवळ मातीकाम करून सोडले जात होते। मात्र आताच्या नवीन योजनेत आम्ही आमूलाग्र बदल केले आहेत। यामध्ये रस्त्यांचे मजबूतीकरण करण्यासाठी मुरमाचा थर आणि त्यावर खडीकरण करण्यात येणार आहे। यामुळे पावसाळ्यातही हे रस्ते खराब होणार नाहीत, असेही ती म्हणाली। सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि लग्नसराईची गर्दी असली तरी पावसाळ्यापूर्वी हे रस्ते वाहतुकीसाठी सज्ज व्हावेत या उद्देशाने आम्ही कामाला गती दिली आहे। सर्व 55 गावांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळता येईल, असा विश्वासही नामदार आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र सरकारद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना ही अंमलात आणलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर सर्वात प्रामुख्यानं पाणंद रस्त्यांचा विकास झाला पाहिजे। यापूर्वी झालेले जे पाणंद रस्ते होते यामध्ये शेतकरी समाधानी नव्हते, म्हणून या योजनेमध्ये आता आमूलाग्र बदल आपल्या सरकारने केलेले आहे। या योजनेसाठी आता स्वतंत्र निधी येणाऱ्या काळात सरकार उपलब्ध करून देणार आहे आणि पहिले पाणंद रस्ते म्हणजे बाजूच्या भागातील माती काढणे आणि रस्ता मजबूत करणे एवढंच होतं, पण आता यावर मुरमाचं ब्लँकेटीकरण, त्यानंतर खडीकरण अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून येणाऱ्या काळात खामगाव मतदारसंघातील सर्व रस्ते हे चांगल्या प्रतीचे झाले पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहे। आज 83 रस्त्यांचं जवळजवळ 55 गावातील 83 रस्त्यांचं 17 कोटी रुपये खर्चून कामांचं भूमिपूजन आज झालेलं आहे आणि या माध्यमातून 83 किलोमीटरच्या रस्त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे। उन्हाळा आहे, ऊन भरपूर आहे, लग्नांचाही खूप सध्या गर्दी खूप झालेली आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही हे भूमिपूजन केलेलं आहे आणि पावसाळ्यापूर्वी हे कामं पूर्ण झाले पाहिजे हे सुद्धा उद्दिष्ट असल्यामुळे एकाच जागी आज आम्ही भूमिपूजन केलं। त्या गावातील सर्व लोकप्रतिनिधी त्या गावात भूमिपूजन सध्या करतात आहे आणि या माध्यमातून सर्व रस्ते हे चांगले झाले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा माल हा लवकर बाजारपेठेपर्यंत आला पाहिजे। अतिवृष्टी पावसाळ्यात हा माल खराब झाला नाही पाहिजे, या दृष्टीने हे रस्ते होणं आवश्यक आहे आणि याचं काम आता सुरू झालं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।